नाही का? इकडे बघ तिकडे बघ, घोडा कैदीची नाही, कोण पकडला शोध झालेली आहे. मग शोधता तो घोडा जिथसा बांधून ठेवला होता, कारण ते ऋषी नाही का, ते ऋषी ध्यानस्थ होते. त्यांना आशीर्वाद त्या ध्यानामध्ये असा होता का त्यांची समाधी जो खोलेल, त्यांची दृष्टी जी पडेल, त्यांच्या दृष्टीमध्ये जेवढं येईल तेवढं जळून खाक होईल. म्हणून हे जे 60,000 मुलं सगळचे नाही का, हे तिथे गेल्यानंतर पाहत होता आपला घोडा इथं यांनी चोरून आणला. ते ऋषी ध्यानस्थ आहेत. त्या ऋषींना जसंही यांनी लात मारली, खाली पाडलं, तसेच त्या ऋषीच्या नेत्रातून ज्वाला निघाल्या. 60,000 मुलं सगळचे भस्मसुत झाले. ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून 24 भगवंताच्या अवतारापैकी कपिल मुनी होय. कोण आहे? कपिल मुनी. आणि मग ते जळून खाक पडले तिथं. मग सगळचा फक्त एक मुलगा राहिला होता, त्याचे नाव अंशुमन होतं नाही का. आणि मग अंशुमन च्या मुलाची जी चाललेली समोरची जी पिढी आहे, असमंजस, त्यांची पिढीमध्ये असमंजस जन्माला आला. त्यांच्या पोटी भगीरथ जन्माला आला. आई यांनी एवढी प्रार्थना केली, देवाचे तप केलं का माझे हे पूर्वज आहेत, हे काय झाले पाहिजे, उद्धरित झाले पाहिजे. खूप प्रयत्न केले, परंतु त्यांची जे प्रार्थना आहे तप आहे सिद्ध झालं नाही. मग असमंजस त्याने केलं, अंशुमनने केलं, असमंजस नाही केलं. शेवटी भगीरथाचा जन्म झाला. भगीरथानं एवढी काही तपश्चर्या केली, भगवान शिवजीला काय करून घेतलं, प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न केल्यानंतर तर त्यांना सांगितलं, माझे जे पूर्वज आहेत हे जिथपर्यंत गंगेमध्ये यांची जी विभूती आहे हे प्रज्वलित होत नाही तोपर्यंत यांचा उद्धार होणार नाही. म्हणून गंगा स्वर्गातली इथं आणायची आहे. त्याकरिता ह्या सर्वांनी काय केलेलं आहे, सर्वांनी तप केलेलं आहे. मग हे भगीरथाचं जे तप आहे ते साकार कसं झालं बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा प्रकारे जप चालू आहे. शिवाय अशा प्रकारे अखंड भगीरथाचा जप चालू आहे, एका पायावर आहे. आणि तेव्हा भोलेनाथाला काळजी पडली. भोलेनाथ प्रसन्न झाले. हे भगीरथ माग, काय मागायचं? तेव्हा सांगितलं, देवा मला काही नाही पाहिजे, फक्त एकच पाहिजे. का? माझे पूर्वज हे शापित आहेत, यांचा उद्धार होण्यासाठी गंगा अवतरित झाली पाहिजे भूतलावर. असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस भगवंतानं विष्णूजीला पुकारलं, हे विष्णू. जोरानं आवाज केला, हे विष्णू, हे परमेश्वरा, हे भगवंता. विष्णूजीला जाग आला, उठले, अरे हे तर शिवजी आहे. कारण त्यांचा तांडव नृत्य जेव्हा चालू होईल तर कोणाची दाल शिजत नाही. म्हणून तांडव नृत्य व्हायच्या अगोदर जागे व्हा. जागे झाले आणि सांगितलं, गंगा अवतरित पृथ्वीवर करा. असं जेव्हा म्हटलं, गंगा कुठे होती? गंगा कुठे आहे? मला सांगितलं ना, लवकर विसरता का तुम्ही? महाराज बोबलू महाराजाचा आवाजही खराब होऊन राहिला तरी तुम्ही नाही का?
हाँ कुठं आहे कमांडर बात बहुत बढ़िया कुठं आहे तयार पहिला क्ल्यू सांगितलं ना तुम्हाला पहिला क्ल्यू सांगितलं ना कोण निर्माण केली कुठून निर्माण झाली ती कुठं आहे कमंडलू मध्ये आहे विस्थापित झालेली ब्रह्माजीच्या जेव्हा मग ब्रह्माजीच्या कमंडलू मध्ये विस्थापित आहे तेव्हा विष्णूजीनं पुकारलं हे गंगे गंगेने 2-3 वेळा आरामानं आवाज दिला पण गंगेनं काही मानलं मग हे गंगे जोरानं आवाज केला त्यावेळेस गंगा भयभीत झाली जशी भयभीत झाली तशीच कमंडलू मधून निघाली कुठे गेली भगवंताजवळ गेली सांगा स्वामी स्वामी आहे स्वामी सांगा काय काय विनंती आहे सांगा माझी काय विनंती करू काही नाही तुला या भूतलावर जावं लागतं आनंद झाला वा भूतलावर जावं लागतं मृत्यू लोकांमध्ये आनंद झाला पण बघ फक्त जहाज लागत नाही काय करावं लागते पापियों के पाप हर हर गंगे 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 वाचे म्हणता गंगा गंगा हो वाचे म्हणता गंगा गंगा सकळ जाती पापे गंगा वाचे म्हणता गंगा सकळ जाती पापे गंगा हो वाचे म्हणता गंगा सकळ जाती पापे गंगा सकळ जाती पापे गंगा हो वाचे म्हणता गंगा गंगा सकळ जाती पापे गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ जाती पापे गंगा सकळ जाती पापे गंगा सकळ जाती पापे गंगा हो वाचे म्हणता गंगा गंगा हो वाचे म्हणता गंगा गंगा सकळ जाती पापे गंगा सृष्टी पडता ब्रह्मागिरी त्याची नाही अमरतो सृष्टी पडता ब्रह्मागिरी त्याची नाही वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जातील भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्याचे नाही हे पुरी असं तुझ्या मध्ये होणार आहे हा
म्हणजे हे दृष्ट लोक माझ्यामध्ये स्नान करून मला अपवित्र करतील? नाही जात देवा, नाही जात, नाही जात, जावंच लागते तुला, नाही जात देवा. कारण का हे अपवित्र लोक जर माझ्यामध्ये स्नान करतील तर माझं काय राहणार आहे, मी किती अपवित्र होईल, मी जात नाही. भरपूर भगवंतानं समजावलं, भरपूर समजावलं. येण्यासाठी का विलंब लागतो? इकडे शिवजी आहेत खाली भगीरथाजवळ, विलंब होऊन राहिला. पुन्हा शिवजी म्हणतात, हे गंगे. भगवंताचा शिवजीचा क्रोध भयानक आहे. त्यांच्या क्रोधामध्ये एक तर त्यांना क्रोध येतच नाही, आणि आला तर पूर्ण सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगितलं, गंगा लवकरात लवकर या भूतलावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू विचार कर. त्यावेळेस सांगितलं, मन धरणी केली. कोणा? विष्णूजीनं. अगं प्रिय, तुला फक्त हे अधर्मी लोक तुझ्यामध्ये, अपवित्र लोक तुझ्यामध्ये फक्त स्नान करतात तर तू अपवित्र होते, एवढंच तुला फक्त समजून राहिलं ना. पण त्याच्या व्यतिरिक्त तुला समजून राहिलं का काही? अरे त्यामध्ये एवढे साधू संत कुंभमेळ्यातले जे अनादी काळापासून चालत आलेले, करत आलेले तप आहेत, त्यांच्या पावन स्पर्शानं तू काय होशील? पवित्र होशील ना ग. फक्त तू अपवित्रचा फक्त भाग धरला, पण पवित्र बघ ना. तुझ्यामध्ये जे अनादी कालापासून तप करत आलेले कुंभमेळ्यामध्ये आणि यामध्ये स्नान करतील त्यावेळेस तू पवित्र होशील. तेव्हा मन धरणी केली ना. इलादास्तवती पृथ्वीवर अवतरीत होण्याच्या अगोदर जशी खाली यायला लागली तशीच भगवान शिवजीनं कुठं धारण केली? जटावर धारण केली. आणि जटेवर धारण केली, पण तरी खाली येऊ दिली नाही. भगीरथ म्हणतो, देवा किती काल खंड झाला, अजूनपर्यंत गंगा अवतरित झाली नाही, आणि तुमच्या शिरावर धारण आहे, पण तरी पुन्हा तुम्ही सोडून राहिलात नाही. शिवजीच्या जटेमध्ये विस्थापित झाल्यावर का सोडली नाही सांगा? का नाही सोडली? आणल्याबरोबर सोडून दिली असती, का नाही सोडली? ती जोपर्यंत सोडली नाही, जोपर्यंत त्या गंगेचा अहंकार नष्ट होत नाही तोपर्यंत शिवजीनं आपल्या जटेमध्ये धारण केली. कारण ती जर अहंकारी असती, हे जे पातकी आहे हे पावन झाले नसते. म्हणून जोपर्यंत अहंकार नष्ट होत नाही तोपर्यंत भूतलावर सोडलं नाही. मग अहंकाराची पोचपावती घेतली. आता तू खरं सांग, तू निष्फळ झालीस, निष्कलंक झालीस, निरअहंकार झालीस, आता तू पृथ्वीवर ये. तेव्हा ती जटा सोडल्या त्यानं गंगा वाहे जटातून. मग तेव्हापासून बोला